नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का करंट अफेअरचा जो भाग आहे पुढचा तो घेणार आहोत। आपल्याला बराच दिवस झाले करंट अफेअरवर लेक्चर नाही पडलेला आहे, तर बघा आज पाहू आपण संरक्षण चालू घडामोडी, सिम्प्लिफाईड पब्लिक सोर्स राहीन 36, 37, 38 अंक आणि काही इम्पॉर्टंट एमसीक्यू घेऊ। मागील जे व्हिडिओ घेतला होता आपण विज्ञान तंत्रज्ञान, त्यामधले नाही का आपण 150 क्वेश्चन घेतले होते, 30 क्वेश्चन राहिले होते, ते 30 क्वेश्चन आणि यामधले काही क्वेश्चन्स आहे, यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट गोष्टी नव्हत्या। जवळपास 40 क्वेश्चन आहे, जवळपास आपण ते पहिले 30 आणि 40 70 क्वेश्चन घेऊ आणि नक्कीच तुम्हाला त्यामधून डायरेक्शन मिळेल। आणि मी करंट अफेअर बद्दल नाही का म्हणजे जेवढे द्यायचा प्रयत्न मी करणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा नाही का तुमचं वैयक्तिकपणे चांगल्या प्रकारे करा कंप्लीट। आणि फक्त माझा जे व्हिडिओ आहे ते रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे। आपल्याला नाही का सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा नाही का यापुढील जे अंक येईल ते सुद्धा आपल्याला वाचायचं आहे। हे म्हणजे हे तोपर्यंत कंप्लीट करा, मग ते एक राहीन तर ते तुम्ही लगेच सॉल्व करता, कारण की तुम्हाला 36, 37, 38 अंक मध्ये कळून जाते की बा नेमकं आपल्याला काय वाचायचं असते आणि काय स्किप करायचं असते। तर चला तर बघा, पहिला प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा एंटेनल ट्यूमर कोणी काढला म्हणते, असं महत्वाचं आहे। जगातील सर्वात मोठा एंटेनल ट्यूमर कोणी काढला? चला तर पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, जगातील सर्वात मोठा एंड्रेनल ट्यूमर कोणी काढला? तर ती दिल्ली सफदरगंज रुग्णालयाने काढला। सर्वात मोठा एंड्रेनल ट्यूमर आहे, लक्षात ठेवा। कोणत्या आजारासाठी पहिली मानवी जीन थेरपी चाचणी यशस्वी झाली? कोणत्या आजारासाठी पहिली मानवी जीन थेरपी चाचणी यशस्वी झाली? फार इम्पॉर्टंट आहे, येऊ शकते हिमोफिलिया। हिमोफिलिया हा कोणता आजार आहे? अनुवांशिक रक्तविकार आहे, म्हणजे अनुवांशिक रोग आहे। लक्षात ठेवा, यामध्ये रक्त गोठत नाही, हे आपण आरोग्यामध्ये वाचत असतो। हिमोफिलिया फॅक्टर 8 हे, आणि त्यानंतर हे अनुवांशिक रोग आहे, लक्षात ठेवा। एक आहे रंग आंधळेपणा, कलर ब्लाइंडनेस जे रोग आहे, आणि हे हिमोफिलिया हे अनुवांशिक रोग आहे, लिहून घ्यायचा, कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला। जर तुम्ही 21,000 मध्ये लिंक केले विज्ञान थ्रू तर तुम्हाला समजणार। नंतर बघा, कोणत्याही आपत्तीमध्ये तक्रार करण्यासाठी कोणते ई डिजिटल वॉलेट सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे अक्षवी। लक्षात ठेवा, हे काय आहे? कोणत्याही आपत्ती जर झाली बा, काही इमर्जन्सी निर्माण झाली, त्यासाठी ई डिजिटल वॉलेट सुरू केलं, हे लक्षात ठेवा। त्याचं नाव अक्षवी आहे। अक्षवीचा लॉंग फॉर्म आहे अ वरून आपदा, श वरून क्षती आणि विवरण, व्ही म्हणजे विवरण, असं पूर्ण रूप आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, 10 गिगाबॅट ब्रॉडबँड नेटवर्क कोणी सुरू केलं? 10 गिगाबॅट ते आहे चीन, लक्षात ठेवा। 10 GB ब्रॉडबँड सुरू केलं। पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर कोणते? तर अमरावती आहे, आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा। महत्वाचा एमपी करा, अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिलं आहे। आयर्नवूड AI चिप काय आहेत? तर आयर्नवूड जी आहे हे 7व्या पिढीतील AI चिप आहे आणि अल्फाबेट या कंपनीने सुरू केली आहे, लक्षात ठेवा। आयर्नवूड AI चिप। पाण्याचे क्षारीकरण सुलभ करण्याचे साधन कोणी विकसित केले आहे? तर ते IIT मुंबई। असं वरवरचं वाचून घ्यायचं, जे इम्पॉर्टंट असं मी देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही गोष्टी इम्पॉर्टंट असते तर काही नसते, तर तुम्ही वाचलं तरी चालते, पण काही गोष्टी लक्षात असणं अपेक्षित आहे आपल्याला। भारतातील पहिल्या प्रोटोटाइप फास्ट बीटर रिॲक्टर 2026 पर्यंत कुठे विकसित होणार आहे? हे महत्वाचं आहे। भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट बीटर रिॲक्टर आहे, तर हे कल्पकम तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात येत आहे, लक्षात ठेवा। ई सेहत ॲप अनावरण जम्मू काश्मीरनं केलं, लक्षात ठेवा। कोणत्या राज्याने नाही का टी शील्ड सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब सुरू केली आहे? टी शील्ड जर म्हटलं सायबर सुरक्षा लॅब जी आहे हार्डवेअर लॅब, तेलंगणानं सुरू केली। टी शील्ड आलं तर तेलंगणा, ट वरून तेलंगणा, लक्षात ठेवा। भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणकाचे अनावरण झाले आहे, त्याचे नाव काय? त्याचं नाव आहे QPI AI इंडस। महत्वाचं आहे, भारतातील सर्वात शक्तिशाली आहे क्वांटम संगणक, क्वांटम कम्प्युटर आहे QPI AI इंडस। त्यानंतर बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कुठे स्थापन झाली? तर मुंबईत झालेली आहे, लक्षात ठेवा। संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य कोण आहे? केरळ आहे, महत्वाचं आहे। भारतातील पहिल्या गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर लक्षात ठेवा, छत्तीसगड। भारतातील पहिला आहे गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर। गॅलियम नायट्राइडचा उल्लेख आला तर छत्तीसगड, लक्षात ठेवायचं। त्यानंतर तेल गळतीचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम
ग्राफीन आधारित तंत्रज्ञान कोणत्या IIT ने विकसित केले आहे? तर IIT खरगपूर. तर लक्षात ठेवा ग्राफीन आधारित आहे, तेल गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी एक मॅनेजमेंट करणार आहे कोण? IIT खरगपूर. भारतीय बनावटीचे ऑर्गन ऑन चिप उपकरण कोणी विकसित केले आहे? भारतीय बनावटीचा आहे ऑर्गन ऑन चिप, IISc बँगलोर. फक्त रीड करून घ्या. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशनचे अनावरण कुठे झाले आहे? इम्पॉर्टंट आहे, अरिदा जपान. लक्षात ठेवा जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन आहे हे अरिदा जपान मधला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा झुनोटिक रोगासाठी वैज्ञानिक अभ्यास अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग कोणी केला होता म्हणते? तर महाराष्ट्र, सिक्कीम आणि तामिळनाडू या 3 राज्यांनी केला आहे. झुनोटिक रोगासाठी वैज्ञानिक अभ्यास केलेला 3 राज्यांनी महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू. फक्त वाचून घ्या. मायक्रोसॉफ्टला नाही का 50 वर्ष पूर्ण झाले आहे. मायक्रोसॉफ्ट अमेरिकन कंपनी आहे, बिल गेट्स यांची, आणि याची स्थापना झाली होती 4 एप्रिल 1975 म्हणून 4 एप्रिल 2025 यांना 50 वर्ष झाले. याची मुख्यालय आहे रेडमंड, वॉशिंग्टन. लक्षात ठेवा. भारतातील पहिले स्वदेशी MRI मशीन विकसित केले जात आहे व कोठे स्थापित होणार आहे? लक्षात ठेवा भारतातील पहिले MRI आहे म्हणजे जे स्वदेशी आहे तर ते दिल्ली एम्स मध्ये कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर बघा केवळ बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या वन्यजीवांचे DNA नमुने जतन करणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते? इम्पॉर्टंट आहे, केवळ बर्फाळ प्रदेशासाठी आहे. वन्यजीवांचे DNA नमुने जतन करणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय आहे पद्मज नायडू हिमालयन प्राणीशास्त्र, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल मधला आहे पद्मज नायडू. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पहिल्यांदाच प्रकाशाचे सुपरसॉनिक यशस्वी रूपांतर कोणी केले? म्हणजे तुम्हाला विचारीन पहिल्यांदाच प्रकाशाचे सुपर सॉलिड यशस्वी रूपांतर, प्रकाशाचे सुपर सॉलिड रूपांतर कोणी केलं? तर इटलीनं. तर लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे, असे क्वेश्चन्स विचारते आपल्याला. त्यानंतर बघा शाळासाठी ज्ञानधारा हे देशातील पहिले आभासी सत्य सक्षम मेटावर्स प्लॅटफॉर्म कोणी विकसित केला? तर लक्षात ठेवा IIT गुवाहाटी. ज्ञानधारा आहे शाळेसाठी देशातील पहिला आभासी सक्षम मेटावर्स आहे. लक्षात ठेवा IIT गुवाहाटी. भारतातील पहिला डिजिटल डिटॉक्स उपक्रम बियॉन्ड स्कीम कोणी सुरू केला? तर लक्षात ठेवा कर्नाटक. भारतातील पहिला डिजिटल बियॉन्ड स्कीम प्रकल्प आहे ते कोणी सुरू केला? तर कर्नाटक. कोलकात्यामध्ये महिलेला नाही का मानवी कोरोना व्हायरस प्रजातींना ग्रासले, असं काही महत्त्वाचं नाही आहे परंतु होता हायलाइट करून. तर लक्षात घ्या कोलकात्यामध्ये महिलेला मानवी कोरोना व्हायरस प्रजातींना ग्रासलेली आहे, त्याचं नाव आहे HKU1. CM डॅशबोर्ड पोर्टल कोणी अनावरण केलं? तर महत्त्वाचं आहे महाराष्ट्राने केलं. भारतातील पहिला AI चलित सौर उत्पादन लाईन उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर गुजरात सुरत मध्ये कोसंबा येथे. लक्षात ठेवा भारतातील पहिला AI चलित सौर उत्पादन आहे. कोणत्या कंपनीने नाही का आरोग्य सेवेसाठी ड्रॅगन को पायलट नावाचा AI असिस्टंट जाहीर केलेला आहे? तर ते आहे मायक्रोसॉफ्ट. ओसिलॉट क्वांटम कम्प्युटिंग चिप कोण सुरू केलेली आहे? ओसिलॉट. लक्षात ठेवा तर ॲमेझॉनची आहे ओसिलॉट. आधार सुशासन पोर्टल सुरू केले कोणत्या मंत्रालयाने केले? आधार सुशासन पोर्टल इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. याच्यात बरीच अशीच माहिती आहे, जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. काही 10-15 क्वेश्चन असे आहेत परंतु काही घेतले मी जेणेकरून आले रँडमली कधी एखादा आलं पाहिजे आपल्याला. तर ओसिलॉट महत्त्वाचा आहे. आधार सुशासन पोर्टल लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सुरू केलेला आहे. त्यानंतरचा बघा संरक्षण घडामोडी सुद्धा जास्त नाही आहे, 40च आहे, इम्पॉर्टंट नाही तेवढे. तर लक्षात घ्या एरो इंडिया 2025 कोटी झाली तर ते बँगलोर येथे झाली. महत्त्वाची लक्षात ठेवा एरो इंडिया. डायरेक्ट विचारिंग, जास्त डिटेल जायचं नाही. ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा आशियाचा दुसरा देश कोणता? तर महत्त्वाचा आहे पहिला देश होता फिलिपाईन्स आणि दुसरा इंडोनेशिया. लक्षात ठेवा. स्कॉर्पियन श्रेणीतील 6वी पाणबुडी कोणती आहे? तर त्याचं नाव आहे INS वाक्षीर. लक्षात ठेवा प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 अणुभट्ट्या नाही का आपण 6 पाणबुड्या जे आहे ते विकसित करत होतो. हे फ्रेंच कंपनीवर आधारित आहे, यांनी मदत केली आपल्याला. लक्षात ठेवा पहिली होती कलवरी, दुसरी आहे खांदेरी, तिसरी आहे करंज, वेला, वागीर आणि वाक्षीर. लक्षात ठेवा 6 आहे. पहिली कोणती आहे? तर कलवरी आहे. लक्षात ठेवा 6वी आहे वाक्षीर. याच्यावर प्रश्न
ज्यावेळेस ते नवीन अपडेट नवीन झालं तर लॉन्च तेव्हा आले होते बरेच, तर त्यामुळे 6वी आहे तर लक्षात ठेवायचं. आपल्याला दिन वेला वागीर वागसीर असे पर्याय, वागसीर आहे महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिले खासगीरित्या बनवलेले सुपरसॉनिक रॅमजेट इंजिन कोणी विकसित केलेले आहे? तर हायप्रिक्सने केले आहे. त्याचं नाव आहे तेज. लक्षात ठेवा महत्वाचा, भारतातील पहिले खासगीरित्या बनवलेले सुपरसॉनिक रॅमजेट इंजिन आहे, हायप्रिक्सने केलेलं आहे विकसित, त्याचं नाव आहे तेज. जेव्हेलिन क्षेपणास्त्र जे आहे हे जेव्हेलिन क्षेपणास्त्र जे आहे खरेदी करण्यात कोणत्या 2 देशात करार झालेला आहे? तर भारत आणि अमेरिका. लक्षात ठेवा, अँटी टॅक गायडेड आहे, लक्षात ठेवा. भारत आणि अमेरिका जेव्हेलिन संबंधी आला तर अमेरिकेसोबत आहे बा. ग्रे वॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? युक्रेनचं आहे ग्रे वॉक क्षेपणास्त्र. जमिनीवरून हवेत मारा करते, रशियाला विरोध करण्यासाठी केलं तर क्षेपणास्त्राच्या. R-37M क्षेपणास्त्र भारताला कोणी दिले? लक्षात महत्वाचं, R-37M रशियाने दिलं भारताला, ते हवेतून हवे मारा करते, R-37M. हिंदुस्तान जेट ट्रेनर 36चे नवीन नाव काय? हिंदुस्तान जेट ट्रेनर 36चे नाव आहे यशस. लक्षात ठेवा, यशस, यशला स लागला यांच्यात, यशस. भारताला पिनाका रॉकेट सिस्टीम कोणाला, भारताने नाही का पिनाका जे रॉकेट सिस्टीम आहे कोणाला दिलेली आहे? असं रँडम लक्षात ठेवायचं, फ्रान्सला दिलेली आहे पिनाका. त्यानंतर बघा, सुरिनाम देशाने नाही का भारताची लष्करी गणवेश प्रदान केला, लक्षात ठेवा. असं होतं पर्यायामध्ये, म्हणजे वाचता सुरिनाम देशाला नाही का भारताने लष्करी गणवेश दिला, इम्पॉर्टंट नाही आहे. भारताने 2025 वर्ष घोषित केले, कोणते? संरक्षण सुधारणाचं वर्ष IMP आहे, संरक्षणात सुधारणा करायची असं म्हणायचं. डार्क ईगल प्रणाली कोणत्या देशाची? इम्पॉर्टंट आहे, डार्क ईगल प्रणाली कोणत्या देशाची आहे? ती आहे अमेरिकेची, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. लांब पल्ल्याची काय आहे? हायपरसोनिक अँटी क्षेपणास्त्र प्रणाली, लक्षात ठेवा. सिचुआन जगातील सर्वात मोठा उभयचर आक्रमक जहाजाचे अनावरण कोणी केली आहे? तर चीन या देशाने, इम्पॉर्टंट आहे. सिचुआन जर विचारलं, सिचुआन जगातील सर्वात मोठा उभयचर आक्रमक जहाज आहे तर चीन. तिथं तुम्हाला सिचुआन शब्द आहे, तिथं चीन येईन, जपान येईन, उत्तर कोरिया येईन, दक्षिण कोरिया येईन, असे पर्याय आहेत, आपण कन्फ्युजन होतो, म्हणून लक्षात ठेवायचं सिचुआन चीन. त्यानंतर बघा, इराण आणि इस्रायल युद्धादरम्यान इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर लक्षात ठेवा, ऑपरेशन सिंधू. इम्पॉर्टंट करा, अशा याच्यावर क्वेश्चन येते, ऑपरेशन असन किंवा युद्ध अभ्यास असन याच्यावर आपल्याला प्रश्न येते. तर लक्षात ठेवा, इराणमधून जर भारतीयाला काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन आहे? सिंधू. समुद्र प्रचेत जहाजचं अनावरण करण्यात आलेलं आहे, समुद्र प्रचेत जहाज, याची बांधणी गोवा सीपार्ट लिमिटेडने केलेली आहे. दुसरे स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, INS अर्नाळा आहे, यावर काही महत्वाची माहिती दिली आहे, फक्त बघा. पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील जहाज आहे सिरीजमधील, या उथळ पाण्यातील जहाजमध्ये पहिलेच जहाज आहे पाणबुडी विरोधी. बांधणी कोणी केली त्याची? गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिन कोलकाता, जे GSRESC म्हणतो ना आपण, त्यालाच म्हणतो आपण. महत्वाचं नाही आहे परंतु लक्षात ठेवा. नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना यांनी नाविका सागर परिक्रमा 2 अंतर्गत INS तारिणीवर 25,400 सागरी मैलाचा ऐतिहासिक प्रवास 8 महिन्यात पूर्ण केला. तर हे कसं आहे माहिती आहे का? हे होतं हायलाईट, तर महत्त्वाचं आहे, कारण की नागरी सागर परिक्रमा मोहीम आहे, INS तारिणी आहे आणि 2 महिलांचं नाव आहे, इतकं लक्षात ठेवायचं. कमांडर रूपा आहे आणि दिलना आहे, असं लक्षात ठेवायचं. बाकी इम्पॉर्टंट प्रश्न बनला तर तसाच बनणार आहे, कोण गेलं किंवा कोणती मोहीम होती किंवा कोणती INS होती, तारिणी होती का वारिणी होती, असे पर्याय राहिले तर कन्फ्युजन होऊ शकते, लक्षात ठेवा. लष्कराच्या तिन्ही दलातील महिला अधिकाऱ्यांची नौकायान मोहीम पथक सुरू झालेले आहे, त्या म्हणजे गेलेले आहे, ते कधी? तर 4 जून 2025. त्यानंतर याची सुरुवात कुठून झाली महत्वाचं आहे, हे विचारू शकते. मुंबई येथून झाली. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय पूर्णपणे महिलांचा समावेश असलेली त्रिसेवा नौकायन मोहीम आहे. त्रिसेवा कारण यामध्ये लष्करी मधले जे 3 आहे ना, भूदल, नौदल, वायुदल, त्यांच्या महिलांचा समावेश आहे, त्या म्हणून होतो. आणि वापरलेले जहाज सुद्धा त्रिवेणी आहे, त्रिवेणी, लक्षात ठेवा. त्रिवेणी नाही आहे, त्रिवेणीच आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. 4 जून 2025 सुरुवात मुंबई. कारगिल शौर्य वाटिका स्थापन जयपूरला झाली, रँडम लक्षात ठेवा. कारगिल शौर्य वाटिका जी आहे जयपूरला. अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली, कुठे करण्यात आली? तर ओडिसा किनारा, लक्षात ठेवा.
सुकोई 30 MKI-1 मधून करण्यात आली. हे अस्त्र जे आहे ते हवेतून हवेत मारा करते, लक्षात ठेवायचं. एअर टू एअर मिसाईल आहे. त्यानंतर बघा 2025 रोजी जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय आणीबाणी सराव कोणी आयोजित केला, तर लक्षात ठेवायचा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आणि रोमानिया IAEA. लक्षात ठेवायचा, महत्त्वाचा आहे कारण की जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय आणीबाणी सराव आहे, आणीबाणी. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हा. लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश, इम्पॉर्टंट कर्जा, लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला आहे ते इस्रायल आहे. लेझर शस्त्रे वापरते या. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले, लक्षात ठेवायचा लखनौ उत्तर प्रदेश. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे लखनौ उत्तर प्रदेश. पुष्पक ड्रोन अंतर्ज्ञानावरील राष्ट्रीय अभियानावर कोणत्या IIT ची नेमणूक करण्यात आलेली आहे, तर लक्षात ठेवायचा IIT मुंबई. पुष्पक ड्रोन तंत्रज्ञानावर हा. इग्ला जे 5 क्षेपणास्त्र आहे ते कोणत्या देशाचा आहे, तर रशियाचा. इग्ला लक्षात ठेवायचा रशिया. यानंतर बघा माउंट मकालू हे जगातील 5व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर सर करणारे पहिले केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, त्याला CAF म्हणतो ना, तर ते आहे ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. लक्षात ठेवायचं माउंट मकालू आहे जगातील 5वं हे शिखर सर करणारे आहे. आणि पहिले आहे ना CAF म्हणून ते कोणतं आहे, तर इंडो तिबेटियन. लक्षात ठेवायचं बॉर्डर पोलीस. भारताने कोणत्या देशाच्या सहाय्याने पहिले स्वदेशी बनावटीचे ध्रुवीय संशोधन जहाज बांधत आहे, तर महत्त्वाचं आहे भारत नाही का नॉर्वेच्या सहाय्याने नाही का पहिलं ध्रुवीय संशोधन जहाज बांधत आहे नॉर्वे. इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काही युद्धाभ्यास आहे आपल्याला. युद्धाभ्यासावर आपल्याला प्रश्न विचारताना आयोग दिसते. एक तर आपल्याला कधी कधी जुनेच अभ्यास विचारला जाते की धर्मा गार्डियन कोणत्या 2 देशात आहे, की एक्वेरियन कोणाचा आहे, मंगोलिया कोणता आहे, असे डायरेक्ट विचारते. पण कधी कधी हे तर करायलाच लागते आपल्याला, परंतु कधी कधी आपल्याला नाही का नवीन जर पहिल्यांदा झाले असेल ते विचारते. आणि त्यांचं ठिकाण पाठ करायचं. कधी जे पहिल्यांदा झाले ना तेच जस्ट आपण करतोच, परंतु आपल्याला ठिकाण भारतात झालं असेल भारतातलं ठिकाण एवढं लक्षात ठेवायचं. काही महत्त्वाची घडामोडी झाली असं तिथं पहिल्यांदा जर कोणती गोष्ट घडली बा हे जहाज बा तिथं पहिल्यांदा झालं बा सीट भारताकडून, तर ते तशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी स्किप मारायच्या. बघा भारत जपानमध्ये नाही का धर्मा गार्डियन आहे, लक्षात ठेवायचा. आणि एक जा माता सराव आहे. असं आलं ना जा माता सराव कोणत्या 2 देशात दरम्यान आहे, तर लक्षात राहत नाही. ज वरून जपान लक्षात ठेवायचा. धर्मा गार्डियन जा माता सराव. त्यानंतर बघा सायक्लोन 3 जे आहे ते भारत आणि इजिप्तमध्ये आहे, लक्षात ठेवायचा. एक्वेरियन आत्ता चालता प्रश्न भारत मालदीवमध्ये, लक्षात ठेवायचा. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ हे पुस्तकात आहे, लक्षात ठेवायचं. वरुण किंवा शक्ती येते ना वरुण, हे जे आहे भारत फ्रान्समध्ये आहे. सहयोग हॉपटॅक संसद अभ्यास कोणासंबंध आहे आपला, सहयोग आहे. सहयोग हॉपटॅक जे आहे भारत आणि व्हिएतनाम. महत्वाचं आहे, आपल्याला वाचत नाही आपण. सहयोग मध्ये ह आहे, व्हिएतनाम मध्ये ह आहे असं लक्षात ठेवा. सहयोग हॉपटॅक. डेझर्ट नाईट भारत फ्रान्स आणि UAE मध्ये आहे, लक्षात ठेवा. 3 देशात आहे डेझर्ट नाईट. हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया. सिनबॅक्स कोणासोबत आहे आपलं, सिनबॅक्स सराव 2024 जे आहे भारत आणि कंबोडिया मधला आहे, पहिल्यांदा झाला. लक्षात ठेवा IMP करचा. सिनबॅक्स सराव 2024 भारत आणि कंबोडिया मध्ये झालेला आहे. पहिलाच आहे. कुठं झाला, पुण्यात झाला, औंधमध्ये. लक्षात ठेवा सिनबॅक्स हा SINBX सिनबॅक्स. आणि सिम्बेक्स आहे एक, आणि बोल्ट कुरुक्षेत्र आहे ते भारत आणि सिंगापूरमध्ये आहे, लक्षात ठेवा. टायगर क्लॉ सराव आणि टायगर ट्रायम्फ हे अमेरिकेसोबत असते आपला. आणि हे टायगर ट्रायम्फ पाहिजे आपल्याला पहिला त्रिदिवसीय सराव आहे भारत अमेरिका. आणि एक लक्षात ठेवा टायगर क्लॉ सराव आहे, हे पहिला आहे भारत अमेरिकेसोबत झालेला, तर लक्षात ठेवा. टायगर आलं अमेरिका महाराज. नोमॅडिक एलिफंटवर आलेला आहे प्रश्न पहिले, भारत आणि मंगोलिया, लक्षात ठेवा. पासेक्स सराव कोणासोबत IMP करजा. पासेक्स PASSEX. पासेक्स हा आपण ग्रीस सोबत आहे, लक्षात ठेवा. कारण की अशा देशाचो आपण म्हणजे नवीन आहे ना, आपण यांच्यासोबत जास्त करत नाही, असे येऊ शकते भारत आणि ग्रीस. इंद्रा भारत आणि रशिया. डस्ट लीग किंवा दुस्ता लीग म्हणते, कधी डस्ट लीग शब्द येते, भारत उझबेकिस्तान.
त्यानंतर बघा भारत आणि टांझानियात नाही का पहिलाच युद्धाभ्यास झाला, त्याचं नाव आहे बघा IQYME. लक्षात ठेवा, AIKEYME मी दिलेला आहे, तुम्ही उच्चार करजा. IQME 2025 आहे टांझानिया सोबत. जे पहिले झाले ना तुम्ही एकत्र लिहिजा, 3-4 आहे. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश, ब वरून बांगलादेश लक्षात ठेवायचं. खंजर भारत आणि किर्गिस्तान लक्षात ठेवायचं. हे काही महत्वाचे आहे, जुनी आहे काही, तुम्ही सुद्धा पाहून घ्या. काही जुनी बी ऍड करायचं. एक सारखे आहे ना जपान, जसं हँड इन हँड लक्षात ठेवजा, भारत आणि चीन मध्ये आहे. हे अशी विचारलेली आहे, तुम्ही ते एकदा युद्धाभ्यासचं पाहून घे जा. पहिले बिन पाहायचे आपल्याला आणि जे जुनी आहे ते सुद्धा, कारण की जुन्या याच्यावर सुद्धा प्रश्न येते. कधी असं विचारते, सांगा बरं हँड इन हँड जे आहे 2025 मध्ये कोणाच झालं, पण हँड इन हँड 10 वर्षापासून होत आहे आपल्यासोबत. म्हणून तशा गोष्टी सुद्धा आपल्याला येते ना आलेल्या आहे. असं नाही की बा पहिल्याच गोष्टी येईल, पहिल्या गोष्टी तर करावच लागते, कारण की ते इम्पॉर्टंट असतात. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणारा CISFचा पहिला कर्मचारी कोण आहे लक्षात ठेवा, तर गीता समोता. IMP करा. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारा CISFच्या पहिला महिला कर्मचारी आहे गीता समोता, लक्षात ठेवा. मिनिटमॅन 3 आंतरराष्ट्रीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे, अमेरिकेचं आहे. मिनिटमॅन 3 आंतरराष्ट्रीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अमेरिकेचं आहे, लक्षात ठेवा. जसं मिनिॲट 3 आहे ना, त्यानंतर आहे टॉमहॉक क्षेपणास्त्र अमेरिकेचंच आहे, लक्षात ठेवा. PL-15 थंडरबोल्ट 15 म्हणतो त्याला आपण, हे क्षेपणास्त्र चीनचा. PL-15 डायरेक्ट येईल कोणत्या देशाचा क्षेपणास्त्र, चीनचा, लक्षात ठेवा. टॉमहॉक, मिनिटमॅन हे अमेरिकेचं आहे. टायफून ब्लॉक 4 आपल्या पहिल्या हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अनावरण केलेले आहे. टायफून ब्लॉक ते तुर्कीने केलेला आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. टायफून ब्लॉक पहिला आहे ना त्यांचा म्हणून. त्यानंतर बघा सिंधू नदी करार 1960चा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपल्या करंट मध्ये होता हायलाइट करून. तर तुम्ही सिंधू नदी करार जिओग्राफी थ्रू वाचायलाच पाहिजे, कारण की जिओग्राफीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्यावर नाही का 3 ते 4 क्वेश्चन्स ऑलरेडी आलेले आहे. आणि मी सिंधू नदी करारावर जवळपास 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. ती जर तुम्ही पाहिलं, तिथे PIQ टाकलेली आणि इम्पॉर्टंट माहिती, त्याच्या बाहेर काही जाणार नाही गेलं तर, कारण की फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे आणि नेमका ते पाठ करायचा आणि पुन्हा सोप्याच कॅटेगरी प्रश्न आहे. तर तुम्ही ते नक्की बघा, तुमचा 1 मार्क फिक्स होईल. जर पाहिला नसेल तर मी काही घेतला नाही यामध्ये, फक्त सिंधू नदी करार फक्त टाकला की बा तुम्हाला सांगावं की बा तुम्ही करावा ते, आणि काही करायचं नाही, फक्त व्हिडिओ पहा, नक्की होऊन जाईल सॉल्व. जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश कोण आहे, युक्रेन आहे, लक्षात ठेवा. भारत 2 नंबरवर आहे. जगातील सर्वात शस्त्रास्त्र आयात करणारा पहिला देश आहे युक्रेन, भारत 2 वर, आणि पहिला आहे अमेरिका, म्हणजे निर्यातमध्ये अमेरिका आहे, लक्षात ठेवा. लष्करी खर्च करण्यात भारताचा क्रमांक आहे 5वा, पहिला आहे अमेरिका, म्हणजे इथे अमेरिकात पहिला आहे, आणि निर्यातमध्ये सुद्धा अमेरिका आहे, आयातमध्ये भारत 2 आहे, लक्षात ठेवा. घासेम बशीर क्षेपणास्त्र कोणाचा आहे, घासेम बशीर क्षेपणास्त्र इराणचा आहे. अब्दाली क्षेपणास्त्र पाकिस्तानचा आहे. कधी कधी असे डायरेक्ट विचारलं जाते क्षेपणास्त्रावर की कोणत्या देशाचा आहे, तर मग आपल्याला हार्ड जाते ती नाव, कारण की नाव सुद्धा तसेच राहणार ना, पाकिस्तान, अफगाणिस्तान असे, तर त्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. त्यानंतर बघा भारतीय लष्कराच्या कुत्र्याची हाताळणी करणाऱ्या पहिल्या महिला कोण, ज्याला आपण डॉग हँडलर, भारतीय लष्कराचे डॉग हँडलर कोण आहे, तर श्री लक्ष्मी PV. IMP करता, श्री लक्ष्मी PV. मॅग्नेशियम हायड्राईड वापरणाऱ्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे, तर चीन. IMP करता, मॅग्नेशियम हायड्राईड वापरणाऱ्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यांनी चाचणी केली आहे. नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्ब, चीन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत 2026 मध्ये प्रोजेक्ट वर्षा अंतर्गत कोठे पहिला समर्पित INS वर्षा हा आण्विक पाणबुडी तळ कार्यान्वित करणार आहे, तर लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. महत्वाचा हा प्रोजेक्ट वर्षा अंतर्गत आहे, आणि जे आण्विक पाणबुडी जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये तर करत आहे, परंतु नाव काय त्या आण्विक पाणबुडीचं, तर INS वर्षाचा आहे ना, प्रोजेक्ट वर्षाचा आहे, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर बघा सीबर्ड प्रकल्पाअंतर्गत उभारलेला आशियातील सर्वात मोठा नौदल तळ कोणता आहे, तर IMP आहे, ते आहे कदम नौदल तळ, कदम नौदल तळ, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. सीबर्ड प्रकल्पाअंतर्गत उभारलेला आशियातील सर्वात मोठा नौदल तळ आहे कदम नौदल तळ. पर्म पाणबुडी कोणत्या देशाची आहे, तर रशिया आहे. पर्म पाणबुडी हे मी जे सांगितले ना,
काही तुम्ही एका जागी जोड्या लावासारखं लिहू शकता, पाणबुड्या, क्षेपणास्त्र, म्हणजे एका पेजवर तुमचं होऊन जाते ते काम. तर तर अशा प्रकारे नाही का संरक्षण घडामोडीमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी नाही इतक्या यामध्ये. तर काही जे वाटलं प्रश्न बनू शकते असे जवळपास त्याचे 10-15 प्रश्न आहे असे, म्हणजे 10-15 गोष्टीच आहे महत्वाच्या, पण तुम्ही घेतल्या कारण की कधी रँडमली आयोग विचारलं जाते की बा महत्वाची नसते तरी सुद्धा विचारते, तर आपल्याला आला त्या बरं आपल्याला. परंतु तुम्ही करंटबद्दल संरक्षण घडामोडी मध्ये इतकंच करा, बाकी काही जास्त नका करू. जे हॉट टॉपिक आहे ना त्याच्यावर जास्त फोकस करायचा. पर्यावरण, कृषी घडामोडी, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी महत्वाच्या, त्यानंतर नेमणुका, पुरस्कार, याच्यावर प्रश्न येते ना आपल्याला, त्याच्यावर जास्त फोकस करायचा. ते घेऊच आपण आता सोमवारच्या भागात आपल्या सुरूच होईल. त्यानंतरचा भाग लवकरच टाकू आपण, जवळपास उद्या नाही परवा टाकून देऊ करंटचा सुद्धा, कारण करंट भाग आहे ना, करंट सुद्धा घेऊन घेऊ. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.